नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण काल बघितलं मित्रांनो की हे सर्वजण छानपैकी सगळं आमंत्रण वगैरे लग्नाचं देतात. आणि आता विक्रम म्हणतो, बरं बरं चला ठीक आहे, आम्ही पूर्णपणे कन्व्हिन्स्ड आहोत, छापायच्या पत्रिका छापायच्या. तर तेव्हा शारदा म्हणते, मुहूर्त काढायला लागेल ना, आणि मानिनीताई तुमच्या गुरुजींना बोलवायचं का? आणि असं शारदा बोलत असते इतक्यातच चक्क गुरुजी तिथं येतात आणि म्हणतात, गुरुजी उपस्थित आहेत. आणि अचानक समोर गुरुजींना बघितल्यानंतर सगळ्यांना तर धक्काच बसतो. आणि आता गुरुजी आतमध्ये येतात. तर विक्रम म्हणतोच अखेर, नाही गुरुजी तुमची खरंच कमाल आहे हो. नाही म्हणजे असं अचानक कसं काय प्रकट होतात तुम्ही? नाही म्हणजे आम्ही नुसती मनात तुमची आठवण काढली की तुम्ही एकदम समोर हजर असतात. कसं काय जमतं तुम्हाला हे सगळं काही? तर तेव्हा गुरुजी म्हणतात, अरे त्यात विशेष काय आहे? माननीय आणि तुमच्या सगळ्या कुटुंबावरती ना माझा विशेष लोभ आहे. आणि एखाद्या माणसाशी विशेष लोभ जडला तर मग या हृदयाचं त्या हृदयी आपोआप कळतं, असं तर या चौघांच्याकडे बघत ते बोलत असतात. आणि जीवा आणि पार्थला विचारतात सुद्धा, खरं आहे का नाही जीवा आणि पार्थ? तर इतक्यातच मानिनी आता चहा आणण्यासाठी आतमध्ये जाते. तर जीवा आता इकडे एकदम हळू आवाजात या तिघांना म्हणत असतो, गुरुजी आले ना की माझ्या पोटात ना गोळाच येतो. आणि हे जे काय बोलतात ना, बरं ठीक आहे, क्लिअर सुद्धा काही सांगत नाहीत. तर पार्थ सुद्धा हळू आवाजात बोलत असतो, हो आणि यांचं ना डिकोड्स वगैरे करण्यापेक्षा ना एखादा प्रोग्राम डिकोड करणं सोपं आहे. तर नंदिनी त्या दोघांना थोडंसं फटकारते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही दोघं सुद्धा? आजपर्यंत जेव्हा जेव्हा गुरुजी आलेत ना तेव्हा त्यांनी मदतच केली आपल्याला, आणि आजही ना तसंच काहीतरी सांगणार असतील ते. तर काव्यासुद्धा म्हणते, नाही नाही खरं आहे, अहो साधेसुधे गुरुजी नाही आहेत ते, आणि त्यांनी दिलेले संकेत आपल्याला कळत नाही आहेत, ही आपली चूक आहे, देशमुख त्यांची नाही आहे. तर इतक्यातच मानिनी आता गुरुजींच्यासाठी चहा घेऊन येते आणि चहा त्यांना देते आणि तशीच शांत उभी असते. म्हणजे तिला काहीतरी बोलायचं असतं गुरुजींच्या सोबत. आणि आता गुरुजी बरोबर ते ओळखतात आणि मानिनीला म्हणतात, बोलून टाक मानिनी. तर मानिनी म्हणते, गुरुजी आता 2 गुणी मुलांची आई आणि 2 लक्ष्मीसारख्या सुना, आणि माझ्या मनात काय चालू असेल तुम्हाला तर माहितीच आहे. आणि गुरुजी खरं सांगा, या लग्नात तरी काही विघ्न, असं ते बोलत असते. तर तेव्हा गुरुजी म्हणतात, येणार नाहीत. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता सर्वजण थोडासा सुटकेचा श्वास सोडतात. तर धनंजय म्हणतो सुद्धा, चला म्हणजे लग्न आता सुरळीत पार पडणार. तर गुरुजी पण अखेर म्हणतात, जे सुरळीत पार पडायचं आहे ते पडेलच, पण माणसानं निश्चिंत राहू नये. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता परत सगळ्यांना थोडासा धक्का बसतोच. आणि तुम्हीही राहू नका, कारण जुनी दुखणी अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही आहेत. तर तेव्हा मानिनी विचारते, जुनी दुखणी म्हणजे? तर गुरुजी आता डायरेक्ट बोलतात, वसुताई आणि रम्या. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर या दोघी धक्क्यानेच एकदम त्यांच्याकडे बघू लागतात. यांना तर काही कळेनासंच होतं. आणि त्यांचं नाव ते घेतात आणि म्हणतात, मला तुम्हा दोघींच्या बरोबर काहीतरी बोलायचं आहे. तर वसुसुद्धा म्हणते, हां गुरुजी, म्हणजे आम्हालाही तुमच्यासोबत थोडंसं बोलायचं आहे. आणि ती मानिनीला विचारते, मानिनी आम्ही आमच्या रूममध्ये गुरुजींच्या सोबत बोलत बसू का? आणि असं सांगून आता गुरुजींना घेऊन ती त्यांच्या रूमकडे जाऊ लागते. तर आता हे सगळेजण वरती गेल्यानंतर पार्थ लगेचच म्हणतो, नशीब यांनी जर म्हणालं असतं ना की आता हे विघ्न वगैरे येणार आहे, तर मी आत्ताच लग्न केलं असतं. तर जीवासुद्धा म्हणतो, मी पण तसंच केलं असतं. तर नंदिनी जीवाला म्हणत असते, अहो गप्प बसा. तर जीवा म्हणतो, काय गप्प बसा, एक तर ऑन पेपर डिवोर्स सेट आहे आपला. तर काव्या म्हणते, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, गुरुजींनी फक्त वसु आत्या आणि रम्याचं नाव का घेतलं असेल? तर नंदिनी म्हणते, का जुनी दुखणी म्हणून प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांनी. आणि या सगळ्यांना तर तो प्रश्नच पडलेला असतो. तर इकडे आता गुरुजी वसु आणि रम्याच्या खोलीमध्ये आलेले असतात. तर वसु म्हणते, नाही गुरुजी बरंच झालं तुम्ही एका दृष्टीने आमच्याबरोबर बोलायला आलात ते. तर गुरुजी म्हणतात, एका दृष्टीने सावध करणं आणि वेळीच संकेत देणं हे माझं कर्तव्य आहे. तर रम्या आता विचारते, पण तुम्ही कोणाला सावध करायला आला आहात? तर वसु रम्याला थोडीशी हटकते, म्हणते, अगं रम्या तशी बोलायची पद्धत असते. तर रम्या आता डायरेक्ट गुरुजींना म्हणते, मला सावध करायला आलाय का माझ्यापासून सावध करायला आलाय? आणि ती जशी वसूसोबत वेड्यासारखी बोलत असते तशी आता ती गुरुजींच्या सोबत सुद्धा बोलू लागते. आणि वसु तिला थांबवायचा प्रयत्न करत असते, अगं रम्या तू हे काय बोलतेयस? अगं ही कुठली पद्धत आहे गुरुजींच्या सोबत बोलायची? तर वसु आता गुरुजींना म्हणू लागते, गुरुजी मी काय म्हणते, ते भाकीत संकेत वगैरे जे काही आहे ना ते नाही सांगितलं तरी चालेल. मला एवढं सांगाल का, ही असं अचानक का वागायला लागलेली आहे?
अहो रात्री हिच्याकडे उठून बघितलं ना तर ही टक्क जागी असते आणि जर विचारलं ना कसला विचार करतेस काय चाललंय तर अचानक गुणगुणायलाच लागते. अहो माझ्या गळ्यापर्यंत हिचा हात गेला होता गुरुजी. काहीतरी करा हो गुरुजी, मला सांगा ही असं का वागतीये. तर गुरुजी आता तिला डायरेक्ट म्हणतात, कशीही वागलीस जे घडणार आहे ना ते अजिबात टळणार नाहीये. तर रम्या विचारते काय टळणार नाहीये. तर तेव्हा गुरुजी सांगतात लग्न. तर रम्या विचारते माझं आणि पार्थचं लग्न का. तर तेव्हा गुरुजी म्हणतात मी तुला सांगितलंय की मी तुझं आणि पार्थचं लग्न बघतोय. पण असं म्हणून ते थांबतात. तर रम्या म्हणते पण काय आत्ता या लग्नातच होणार की नंतर होणार. तर तेव्हा गुरुजी म्हणतात कळेलच. तर वसू आता जाम घाबरलेली असते या दोघांचं बोलणं ऐकत असताना आणि ती म्हणते हिच्या राज्यात मी जिवंत राहणार आहे ना गुरुजी. तर गुरुजी म्हणतात हो तेही कळेल. असंही जे घडणार असतं ते कोण टाळू शकतं. आणि असं गुरुजींनी म्हटल्यानंतर वसू तर तोंडावरतीच हात घेते. तर गुरुजी म्हणतात मी तुम्हाला सांगायला आलेलो होतो की अजून ही वेळ गेलेली नाहीये. तुमची कर्म तुमच्या समोरील दुसरा रस्ता मोकळा करत जातात. असं सांगून ते उठतात तिथून आणि जात असतात. तर तेव्हा त्यांच्या पिशवीमधून महाभारताचं पुस्तक असतं ते खाली पडत असतं आणि रम्या ते पकडते आणि आपल्या हातात घेते आणि ते वाचते आणि म्हणते गुरुजींना महाभारत. तर गुरुजी तिला विचारतात वाचलेस का. तर रम्या म्हणते बेसिक आउटलाईन स्टोरी माहिती आहे मला. तर गुरुजी तिला म्हणतात मग वाचून काढ. सगळ्या उत्तरांचं मूळ भगवद्गीता असेल पण सगळ्या प्रश्नांचं कूळ महाभारत आहे. अवश्य वाच असं ते सांगतात आणि तिथून निघूनच जातात. आणि ते निघून गेल्यानंतर वसू आता रम्याला म्हणते आता तू काय महाभारत वाचत बसणार आहेस. तर रम्या म्हणते मी महाभारत घडवणार आहे आई. तर वसू परत डोक्याला हात लावते. तर आता खाली आल्यानंतर नंदिनी गुरुजींना म्हणते गुरुजी झालं का तुमचं बोलणं. असं म्हणून आता त्यांचा ती आशीर्वाद घेते आणि त्यांना म्हणते या ना सगळेजण जेवणासाठी थांबलेत वाट बघतायत तुमची. तर गुरुजी म्हणत असतात नाही नाही आज नको. तर नंदिनी म्हणते नाही नाही थोडं तरी खाऊन घ्या ना. तर गुरुजी नाहीच म्हणत असतात आणि म्हणतात सगळ्यांना सांग माझी खूप कामं बाकी आहेत. आणि तिला विचारतात नंदिनी तू खुश आहेस ना, मनावरचं मळब दूर झालंय ना. तर नंदिनी खुश असते आणि ती सांगते हो. म्हणजे आधी असं वाटायचं मला की मी काव्याच्या सुखाचा तिच्या नशिबाचा तुकडा माझ्या मुठीत धरून ठेवलाय की काय. पण आता माझं मन शांत आहे. तर गुरुजी म्हणतात आणि ते तसंच शांत राहू देत. कर्माचं चक्र असतं ना ते सतत फिरत राहतं नशिबाच्या चक्राला गती देण्यासाठी. आणि नंदिनी कसं असतं आपल्याला वाटतं की आपण एखाद्याचं देणं आहोत पण वेळ आली ना की ते आपल्याही न कळत ते देणं आपसूक फिटतं. लग्नाकरता अवश्य येणारच आहे. सगळं काही छान मनासारखं होऊ देत असं म्हणून ते आशीर्वाद देतात आणि तिथून आता ते निघून जातात मित्रांनो. आणि मित्रांनो आता हे चौघेजण परत तिथे म्हणजे सुरुवातीला त्यांनी दाखवलेलं असतं ना एकदम सुरुवातीला की हे चौघेजण लग्नपत्रिका छापायसाठी प्रिंटिंग प्रेसमध्ये आलेले असतात आणि तेव्हा ते चौघेसुद्धा आता सेम अगदी तसेच बसलेले असतात यावेळी. तर जेव्हा विचारतो आता त्यांना दादा मला एक गोष्ट सांगा लव्ह मॅरेजवाल्यांसाठी स्पेशल डिस्काउंट वगैरे आहे का तुमच्याकडे. तर आता पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळेस असंच हे चौघेजण आलेले असतात आणि त्यावेळेस जेव्हा म्हणालेला असतो लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज या लोकांसाठी स्पेशल्स असे डिस्काउंट्स असायला पाहिजे त्यांच्याकडे. कारण लव्ह मॅरेजवाल्यांना लग्न होतंय यातच खुश असतात. आणि आहे का तुमच्याकडे डिस्काउंट आहे का लव्ह मॅरेजवाल्यांच्यासाठी असं तो विचारत असतो. आणि हे सगळं काही आता पार्थला आठवतं. तर आता तो जो कोणी असतो तो फोनवरती बोलत असतो आणि म्हणतो अहो नाही हो असं काहीसुद्धा नाही आहे. गेल्या वेळी 1-2 महिन्यापूर्वी कपल्स आले होते. तर नंदिनी आता एकदम मध्येच बोलते हेच ना की लव्ह मॅरेज करणाऱ्यांसाठी लग्न हीच खूप मोठी गोष्ट असते. तर काव्यासुद्धा म्हणते हो ना बिचारे लग्नच कसं बसं तरी करतात आणि पत्रिका छापणं खूप मोठी गोष्ट असेल ना त्यांच्यासाठी. तर पार्थ विचारतो आणि डिस्काउंटही मिळाला पाहिजे असं विचारलं का त्यांनी. तर तेव्हा तो म्हणत असतो म्हणजे अजून फोनवरती बोलतच असतो आणि म्हणतो हो डिक्टो हेच म्हणाले आणि तुम्हाला असं म्हणतो त्यांच्याकडे बघतो आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्याला धक्काच बसतो आणि तो म्हणतो अरे तुम्ही तेच लोक आहात ना. तर जेव्हा म्हणतो हो हो आम्ही तेच लोक आहोत ज्यांनी तुम्हाला हे सगळे काही प्रश्न विचारले होते आणि तेव्हा सर्वजणच हसत असतात. तर नंदिनी म्हणते हेच ते आहेत आगाऊ डिस्काउंट मागणारे. तर जेव्हा म्हणतो पण मी काय म्हणतोय डिस्काउंट मागणाऱ्यांच्यासाठी तुमच्याकडे काही डिस्काउंट आहे का असं म्हटल्यानंतर आता तो तर खूप मोठ्याने हसू लागतो आणि तो विचारतो मग काय आता लहान भाऊ बहिणींच्यासाठी पत्रिका छापायला आलात की काय.
तर पार्थ म्हणतो, नाही आम्हीच मोठे नाही झालो आणि या आमच्या 2 कपलसाठी आम्ही पत्रिका छापायसाठी आलेलो आहे. तर तेव्हा तो आता ओळखतो बरोबर आणि म्हणतो, गेल्या खेपेला काहीतरी मिस्टेक झालेली होती का तुमच्या बाबतीत? आणि तेव्हा आता काव्याला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस हा जो मॅनेजर असतो तो वाचत असतो, म्हणत असतो, चिरंजीव पार्थ यांचा विवाह चिसौका काव्या यांच्यासोबत करण्याचे योजिले आहे. आणि असं त्याने म्हटल्यानंतर या चौघांना सुद्धा धक्का बसलेला असतो त्यावेळेस. आणि चुकून त्याने पार्थ आणि काव्याचं नाव एकत्र छापलेलं असतं. तर काव्या तर ते आठवल्यानंतर म्हणते, नाही हो, तुमची काही सुद्धा चूक नाही आहे त्याच्यामध्ये. तर पार्थ सुद्धा म्हणतो, नाही ॲक्च्युली ना युनिव्हर्सने तुमच्या थ्रू आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की आम्ही चूक करतोय. तर तेव्हा तो मॅनेजर म्हणतो, मिरॅकल, उगाचच नाही आम्ही आमच्या दुकानाचं नाव मिरॅकल्स ठेवलेलं. असं म्हटल्यानंतरही सर्वजणच हसू लागतात. तर नंदिनी सांगते आता, तर ती चूक सुधारण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. तर जीवा तर परत म्हणतो, मी काय म्हणतोय, चूक सुधारण्यासाठी तुमच्याकडे काही डिस्काउंट आहे का? असं म्हटल्यानंतर तर सर्वजण परत मोठमोठ्याने हसू लागतात. आणि पार्थ तर म्हणतो, अरे वेडा आहेस का तू? आणि म्हणतो, अरे आय एम सॉरी, हसू नका रे. तर जीवा त्याला म्हणतो, अरे तुझं तरी हसू आवडते का बघ आधी तुला स्वतःला. तर नंदिनी म्हणते, अहो जीवा बास आता हा मध्ये किती वेळ घालवणार आहात? आपण ज्यासाठी आलोय ते करूयात ना आपण. आणि त्यांना म्हणते, जरा पत्रिका बघा ना प्लीज. तर काव्या तर नंदिनीला चिडवू लागते, म्हणते, अच्छा किती ती घाई. तर जीवा सुद्धा नंदिनीला चिडवू लागतो, किती घाई लागली आहे ना तुला. तर तो मॅनेजर म्हणतो, बरं छान जोक मारता. नवरा नवरीचं नाव काय आहे असं तो विचारतो. तर तेव्हा आता पार्थ सांगतो, पार्थ देशमुख. आणि काव्या म्हणते, आणि काव्या देशमुख. तर तेव्हा तो मॅनेजर म्हणतो, हे कसं काय शक्य आहे, दोघं सुद्धा देशमुख? तर काव्या म्हणते, नाही आय एम सॉरी, पार्थ देशमुख आणि काव्या मोहिते आमचं लग्न होणार आहे. तर जेव्हा म्हणतो, आणि जेव्हा देशमुख यांचा शुभविवाह. आणि नंदिनी पुढं कंटिन्यू करते, म्हणते, नंदिनी मोहिते यांच्यासोबत पार पडणार आहे. आणि तो मॅनेजर ते सगळं काही तसं लिहून घेत असतो. आणि त्यानंतर म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुम्हाला छान असे सॅम्पल्स दाखवतो. आणि यांचं इकडे सगळं पत्रिकेचं चालू असतं आणि इकडे घरामध्ये तर आता लग्नाचा बस्ता काढायचा कार्यक्रम सुरू असतो. या सर्वजण बायका छान असं साडी वगैरे निवडत बसलेले असतात. मानिनी असते, तिथे शारदा असते, वसूसुद्धा असते आणि रम्यासुद्धा असते. तर तो साडीवाला म्हणतो, ताई 101 साड्या आहेत आपल्याकडे. आणि पिवळी साडी दाखवत म्हणतो, हे बघा हळदीसाठी ही खूप छान साडी आहे. आणि तेवढ्यात आता इकडून वरून जीवा आणि नंदिनी सुद्धा खाली येत असतात. तर जीवा तिथेच थांबतो. तर नंदिनी त्याला म्हणते, अहो थांबलायत काय, चला ना खाली. तर जीवा म्हणतो, अगं पण बायकांच्या मध्ये माझं काय काम आहे? तर नंदिनी म्हणते, अहो माझं काय काम म्हणजे मला साड्या निवडायला मदत करा ना. तर जीवा म्हणतो, अगं ते तर मी इथूनही करू शकतो. आणि म्हणतो, जा मेरा मखना सोनी. असं म्हणत असताना नंदिनी म्हणते, अहो असं काय करू नका, सगळेजण बसले तिथे. तर जीवा म्हणतो, अगं जा ना, तुला मी इथून सांगतो कुठला कलर आहे ते, फक्त तू ना माझ्याकडे लक्ष दे, जा. तर नंदिनी ठीक आहे म्हणते आणि ती आता खाली जाते. तर ती येऊन बसल्यानंतर रम्या म्हणते, दादा आमची नवरी आली, हिच्यासाठी एक मस्त साडी दाखवा. तर तेव्हा इकडून आता काव्या आणि पार्थसुद्धा येतात. तर काव्या साड्या बघितल्यानंतर म्हणते, छान आहेत ना साड्या. आणि ती पार्थला म्हणत असते, चला ना. तर पार्थसुद्धा तिला म्हणत असतो, नाही नको. तर काव्या म्हणते, अहो चला ना, मला सांगा तरी. तर पार्थ म्हणतो, नाही तुमच्या आवडीची घ्या, ऐका ना बायका आहेत तिथं, नको तुमचं चालू द्यात. असं म्हणतो आता तिथून निघूनच जातो. तर काव्या आता येऊन तिथे बसते. तर ती आलेल्या रम्या म्हणते, हे बघा आमची दुसरी नवरी सुद्धा आली, 2 नवरे आहेत आणि हिला सुद्धा मस्त साडी दाखवा. तर नंदिनी म्हणते, तसं नाही दादा, सगळ्यांच्यासाठी छान साड्या दाखवा. आणि रम्याला म्हणते, तू पण बघ हा रम्या. तर तेव्हा काव्या म्हणते, अगं नंदिनी ताई, आज तर रेखाताई आणि चित्राताई सुद्धा आल्यात, त्यांच्यासाठी सुद्धा साड्या बघायच्या आहेत ना. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आशाताई, त्यांच्यासाठी तर सगळ्यात महागडी साडी निवडूया. तर तेव्हा रेखाताई म्हणते, काव्या, नंदिनीताई आणि तुझं लग्न म्हणजे आमच्यासाठी ना आनंदाचा सोहळाच आहे. तर चित्रासुद्धा म्हणते, अगं हो ना, नंदिनीताई आणि जीवादादा यांनीच तर माझं कन्यादान केलंय, त्यांच्या आणि तुमच्या लग्नामध्ये जे पण काम पडेल ते आम्ही करूच. तर काव्या म्हणते, हो पण आता सगळ्यात महत्त्वाचं काम हे आहे की तुमच्यासाठी सुंदर साड्या निवडायच्या आहेत, ते काढूयात आपण आधी पटकन. आणि आता या सगळ्याजणी अशा साड्या निवडायच्या बेतात असतात आणि छान आनंदी वातावरण असतं. तर इतक्यात आता हा
जीवा जो असतो वरती उभा असतो आणि नंदिनी एक साडी आपल्या अंगावरती घेते आणि जीवाकडे नजर टाकते. तर तेव्हा जीवा नाही असं म्हणून तिला इशारा करतो. आणि इकडे पार्थ सुद्धा आता किचनच्या दरवाजामध्ये उभा असतो आणि तो काव्याकडेच बघत असतो आणि काव्यानं सुद्धा आपल्या अंगावरती एक साडी पांघरलेली असते. आणि तेव्हा पार्थ मुद्दामून इकडून आवाज करतो आणि काव्याचं लक्ष केल्यानंतर तिला इशाऱ्याने नाही असंच सांगतो आणि हात करून इशारा करून सांगत असतो, ती ती दुसरी साडी दुसरी साडी. आणि परत म्हणजे काव्याला कळत नाही म्हटल्यानंतर एक टोमॅटो हातामध्ये घेतो आणि तिला दाखवतो, या कलरची साडी आहे. तर तेव्हा इकडे नंदिनी सुद्धा दुसरी साडी घेते आणि जेव्हा परत ती सुद्धा नाही असं तिला सांगतो. तर त्यानंतर पार्थ सुद्धा इकडे परत पालक हातामध्ये घेतो आणि काव्याला दाखवतो आणि या कलरची साडी घे, या कलरची साडी घे असं सांगत असतो. तर इकडे आता परत नंदिनी अजून एक साडी दाखवते. तर तेव्हा जीवा परत नाही असं म्हणून इशारा करतो. तर तेव्हा आता रम्याचं लक्ष थोडंसं काव्याकडे जातं आणि काव्य आणि पार्थ एकमेकांच्या सोबत इशाऱ्याने बोलत असलेलं तिला दिसतं. तर त्यानंतर इकडे पार्थ आता एक लिंबू आपल्या हातामध्ये घेतो आणि बरोबर काव्याच्या समोर आता एक लिंबू कलरची साडी आलेली असते आणि ज्यावेळेस काव्य ती आपल्या अंगावरती घेते तर पार्थ नाही असंच इशाऱ्याने परत तिला सांगतो. तर तेव्हा आता मानिनीचं लक्ष इकडे जीवाकडे जातं आणि जीवा इशाऱ्याने तिकडून नंदिनीला सांगत असलेलं तिला दिसतं आणि ती आपल्याशी स्वतःशीच हसू लागते. आणि त्यानंतर काव्याकडे बघते तर इकडे पार्थ उभा असलेला तिला दिसतो आणि तो सुद्धा इशाऱ्याने काव्याला सांगत असतो, ते सुद्धा तिला दिसतं. आणि ती आता वसूला म्हणते, ताई बघितलं का तिकडं? आणि तेव्हा वसू सुद्धा बघते आणि तिला सुद्धा ते आश्चर्यच वाटतं. आणि आता मानिनी इथे सगळ्यांनाच सांगते की बघा या सगळ्यांचं काय चाललंय ते. आणि त्यानंतर ती ओरडतेच, अरे मेलांनो काय चाललंय, लबाडी काय करताय, काय अडून अडून हातवारे करताय, या इकडे, विक्रम देशमुखांचे चेलेच आहात तुम्ही. तर तेव्हा जेव्हा म्हणतो कुठे काय कुठे काय, मखाना खातोय मी मखाना, आणि हा बघ याच्याकडे बघ लपून बघतोय. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नाही मी तर नूडल्स बनवतोय. तर वसू म्हणते, नाही नाही मानिनी तू अगदी खरंच म्हणालीस हा, विक्रमचे चेलेच आहेत हे दोघं. आणि दोघांना म्हणते, अरे या इकडे आता. आणि जीवाला म्हणते, अरे ये खाली इकडं. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, ठीक आहे आलो आलो. आणि पार्थला म्हणतो, ये रे. तर पार्थ सुद्धा म्हणतो, ठीक आहे तुम्ही म्हणताय ना म्हणून येतोय. आणि आता हे दोघे सुद्धा तिथं येतात. तर पार्थ म्हणत असतो, नाही आता तू म्हणतेस म्हणून हा, नाहीतर आम्ही आलो नसतो इकडे. आणि आता जेव्हा लगेचच येऊन नंदिनीजवळ बसतो आणि पार्थ सुद्धा काव्याच्या शेजारी येऊन बसतो. तर तेव्हा वसू मानिनीला म्हणते, मानिनी अगं तुला आठवते का तुमच्या वेळी विक्रमने ना काय केलं होतं आठवतंय का? तर मानिनी हसते आणि सांगते, हो हो आठवते ना. तर जेव्हा म्हणतो, आ सांग 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 विकीची म्हणू. तर पार्थ सुद्धा म्हणतो, बोला माते बोला. तर मानिनी म्हणते, हो हो सांगते सांगते. काही नाही, असंच तुमच्यासारखं आरसा धरला होता हातात आणि कवडसे पाडत होते आणि मग आईंनी बघितलं आणि मग असं ती सांगत असते. तर मित्रांनो इकडे रम्या जी असते ती एक एक करून साड्या आपल्या मागं लपवत असते. तर वसू पुढं म्हणते, मग ना आमच्या आईने विक्रमला चांगलं धोपटून काढलं होतं. तर पार्थ म्हणतो, हो का, म्हणजे बाबांचेच गुण आलेत का आमच्यात? तर मानिनी म्हणते, आणि आईंचे गुण माझ्यात आले, देऊ का फटके? तर जेव्हा म्हणतो, नाही ना मग कशाला, नको नको. तर नंदिनी म्हणत असते, हो हो. तर तेव्हा रम्या आता म्हणते, म्हणजे हसत असते ती आणि इतक्यातच ती म्हणते, माझा फोन आलाय मी आलेच असं म्हणून ती ओढणीमध्ये 2-3 साड्या असं गुंडाळून लपवून तिथून घेऊन जाते आणि यांची हसी मजाक चालूच असते इकडे. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्या तर नंदिनीला म्हणत असते, आपले आहो आपल्याला इशारा करून साडी निवडायला मदत करणार असतील तर मग बसता तर यादगार होणारच ना. आणि तेव्हा नंदिनी सुद्धा हसत असते खूप. आणि तेव्हा या दोघी मिठी मारतात आणि बाजूला होतात. तर त्यांच्या मागे चक्क रम्या येऊन उभारलेली असते. तर त्यानंतर आता रम्या ज्यावेळी खोलीत जाते तर तिने पांढरी साडी पांघरलेली असते आणि वसू तिला म्हणत असते, अगं लग्नात पांढरी साडी, अगं पांढरी साडी ना, तर आपण कोणीतरी असं म्हणत असताना रम्या तिला शांतच करते. तर इतक्यातच इकडून लग्नपत्रिका आलेल्या असतात. तर तेव्हा पार्थ म्हणत असतो, माझ्या लग्नाची पत्रिका असं म्हणून बघत असतो. तर जेव्हा त्याला सांगत असतो, अरे आईनं काय सांगितलंय, अगोदर देवासमोर ठेवायचे म्हणून. आणि असं हे दोघं बोलत असताना वसू तिकडून घाबरूनच येते आणि या दोघांना सांगते, नंदिनी आणि काव्याला ना रम्याने फेस मास्क लावून झोपवून ठेवलंय. आणि असं तिने सांगितल्यानंतर या दोघांना तर खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.